कार्तिक मास महात्म्य अध्याय 17वा. नारद म्हणतात, राजा, इकडे जलंधराने शंकर अद्भुत पराक्रमी असे पाहून त्यांना मोह पाडण्याकरिता मायेची पार्वती निर्माण केली. त्या पार्वतीला रथावर बांधले आहे. ती रडत आहे व तिला निर्षुभ वगैरे दैत्य मारित आहेत असे शंकरांनी पाहिले. अशा प्रकारची पार्वती पाहून शंकरास वाईट वाटले आणि क्षणभर आपले सामर्थ्य विसरून खाली मान घातली. नंतर जलंधराने शंकराचे मस्तक, छाती व पोट यावर 3 बाण मारले. ते पिसापर्यंत आत शिरले. ही माया आहे असे विष्णूंनी सुचविले. तेव्हा शंकरांनी आपले ज्वालामालांनी अतिभयंकर असे उग्ररूप प्रकट केले. ते शंकराचे भयंकर रूप पाहून दैत्य भ्याले. शंकरापुढे उभे राहिनात. दशदिशांनी पळू लागले. तेव्हा शंकरांनी शुंभ-निशुंभाला शाप दिला की तुम्ही माझ्या युद्धात पळालात तर पुढे पार्वतीच्या हातून मराल. पुन्हा जलंधराने शंकरावर बाणांचा वर्षाव करून बाणांच्या अंधाराने आकाश व पृथ्वी व्यापून टाकली. शंकर वेगाने तो बाणांचा समुदाय तोडीत आहेत इतक्यात जलंधराने जलदीने वृषभास परिधाने मारले. त्या माराने वृषभ रणातून परत फिरला. शंकरांनी ओढून परत फिरवले तरी तो रणभूमीवर उभे राहिना. तेव्हा उग्ररूपी शंकर फार रागावले आणि त्यांनी सूर्यासारखे तेजस्वी सुदर्शन चक्र वेगाने जलंधरावर फेकले. त्या तेजाने पृथ्वी व आकाश व्यापणारे चक्र जलंधराचे शिर हरण करून जमिनीवर पडले. शरीर रथातून खाली पडले तेव्हा पृथ्वी दणाणली. त्याच्या देहातून तेज निघाले ते शंकराच्या शरीरात लय पावले. वृंदेच्या देहातून जे तेज निघाले ते पार्वतीच्या शरीरात लय पावले. तेव्हा ब्रह्मदेवादिक सर्व देवतांचे नेत्र आनंदाने प्रफुल्लित झाले. अशा देवांनी शंकराला नमस्कार केला व विष्णूच्या चरित्राची प्रशंसा केली. देव म्हणतात, महादेवा, तुझी शत्रूच्या भयापासून देवांचे रक्षण केले, परंतु दुसरी एक भीती उत्पन्न झाली आहे. वृंदेच्या लावण्याला भुलून विष्णू मोहित होऊन राहिले आहेत. त्याला काय करावे? शंकर म्हणतात, देवहो, तुम्ही विष्णूचा मोह नाहीसा होण्याकरिता मोहिनी मायेला शरण जा. ती दयाळू आहे, तुमचे कार्य करेल. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे बोलून भूतगणांसह शंकर अंतर्धान पावले. देवांनी भक्तवत्सल जी मूळ प्रकृती माया तिची स्तुती केली. देव म्हणतात, उत्पत्ती, स्थिती व नाश याला कारण जे सत्व, रज, तम हे गुण जिच्यापासून झाले व जिच्या इच्छेने हे सर्व जग उत्पत्ती व लयाला पावते अशा त्या मूळ प्रकृतीला आमचा नमस्कार असो. जी 23 प्रकारच्या भेदाने बोधली जाते व जी सर्व जग व्यापून राहते, जिची रूपे व कर्मे आम्हा अज्ञ देवांना व ब्रह्मा, विष्णू, शंकर या तिघांनाही समजत नाहीत, त्या मूळ प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो. जिची नित्यभक्ती केली असता त्या पुरुषाला दारिद्र्याचे भय, मोह व पराभव ही प्राप्त होत नाहीत, अशी भक्तवत्सल मूळ प्रकृती तिला नमस्कार करतो. नारद म्हणतात, हे स्तोत्र जे त्रिकाल पठन करतील त्यांना दारिद्र्य, मोह व दुःख ही स्पर्श करणार नाहीत. याप्रमाणे देवांनी स्तुती केली तेव्हा त्यांना गगनात आपल्या ज्वालांनी सर्व दिशा व्यापल्या आहेत असे तेजोमंडळ दिसले व त्या तेजाच्या मध्यातून त्यांनी आकाशवाणी ऐकली. शक्ती म्हणते, देवहो, 3 गुणांनी मीच 3 प्रकारची होऊन राहते. सत्व, रज, तम 3 गुणांनी गौरी, लक्ष्मी व सरस्वती या नावांनी मीच आहे. तर देवहो, त्यांचकडे जा म्हणजे त्या तुमचे कार्य करतील. नारद म्हणतात, हे भाषण देवांनी ऐकल्यावर ते तेज गुप्त झाले व देवांना आनंद होऊन चमत्कार वाटला. त्या शक्तीच्या वाक्याने प्रेरित झालेले देव गौरी, लक्ष्मी व सरस्वती यांचकडे जाऊन त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करीत झाले. तेव्हा त्या देवी प्रणत देवांना पाहून कृपाळूपणाने तिघींनी देवांना पृथक पृथक बीजे देऊन भाषण केले. देवी म्हणतात, ही बीजे जेथे विष्णू बसले आहेत तेथे पेरा म्हणजे तुमचे कार्य सिद्धीस पावेल. नारद म्हणाले, तेव्हा सर्व देवांना मोठा आनंद झाला. ती बीजे घेऊन जेथे विष्णू वृंदेकरिता जमिनीवर उदास होऊन बसले होते तेथे ती पेरून टाकली. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे सत्यवाक्याचे महात्म्य सांगितले. ही कथा जो पठन करेल किंवा ऐकेल तो स्वर्गलोकास जाईल. जिला पुत्र नाही अशी स्त्री किंवा पुरुष यांनी एकचित्ताने ही श्रवण केली तर त्यांची संकटे दूर होतील, विघ्ने येणार नाहीत. इति श्री सप्तोदशो अध्यायः समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु.